त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी एका बाजूला प्रॉस्पेक्ट असतं विषयांचं. त्या विषयाच्या प्रॉस्पेक्टमध्ये त्यांनी जे जे विषय दिले त्या विषयामध्ये नेमकी काय काय शिकवलं जाणार आहे, कोणकोणते मुद्दे आहेत, ते सगळं विस्तृत स्वरूपामध्ये लिहिलेलं असतं. बरं, मग आता एक मुद्दा पाहिला, समजा समोरवर मुद्दा आहे केमिस्ट्री नावाचा विषय आणि खाली मुद्दा आहे की ॲटॉमिक स्ट्रक्चर नावाचा मुद्दा आहे. मग तो त्या प्रॉस्पेक्टमध्ये नसतो. मग तुम्हाला तो जर मुद्दा समजून घ्यायचा असेल तर ते केमिस्ट्री नावाचं जे पुस्तक आहे ते पुस्तक हातात घ्यावं लागतं. मग माणूस या प्रॉस्पेक्टच्या आधारावर ते पुस्तक हातामध्ये घेतं आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा त्याचं विवरण, त्याचा अभ्यास सगळं काही समोरलेलं असतं. आणि तो पहिल्या दिवशी कॉलेजमध्ये गेला, त्याच्या हातामध्ये पहिलं पुस्तक पडलं. त्या पुस्तकामध्ये वाचल्यावर कळलं की अजून 10-12 पुस्तकं आहेत. ते पुस्तकाची त्यांनी माहिती घेतली आणि ते तिथं बसला, वाचत बसला आणि सगळे पुस्तकं वाचून काढली. त्याला इंजिनियर म्हणून घोषित करता येईल का? नाही करता येईल. बरं, त्याने पुस्तकं वाचले नाही का? मग आता त्याला माहित नाही का आता कॉलेजमध्ये काय घडणार आहे, काय नाही होणार आहे? आता सगळं माहित झालं ना, सगळं माहित झालं. मग त्याला इंजिनियरचं प्रमाणपत्र द्यायला हरकत काय? जोपर्यंत कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत नाही आणि ऍडमिशन घेऊन ठराविक कालावधी त्या कॉलेजमध्ये राहून अभ्यास करत नाही तोपर्यंत नाही. बरं, ठराविक कालावधी अभ्यास पण कोणता? जो त्यांचे गुरुजन त्यांना देतील तो अभ्यास. कमानाचा अभ्यास नाही. आणि गुरुजन त्यांना मग थेरी आणि प्रॅक्टिकल दोघांची सांगड घालून देतात. मग हे पुस्तक आधी वाचले पाहिजे का गुरुच्या शाखेत गेल्यानंतर वाचले पाहिजे? पहा माझी भाषा कळते का? गुरुच्या सानिध्यात गेल्यावर गुरु काय करतात? बाळ, ही थेरी आणि हे यातलं प्रॅक्टिकल, ह्या दोघांची सांगड घालून देतात आणि ठराविक 3-4 वर्षाचा 5 वर्षाचा कालावधी गेला की त्याला आता म्हणतात आता तू परिपूर्ण झाला. मग आता परिपूर्ण झाला म्हणजे इंजिनियर झाला. मग आता सगळं काही संपलं का? आता खऱ्या अर्थाने त्याचं कार्य सुरू झालं. कोणाचं? त्या मुलाचं, त्या जीवाचं. मग आता त्याला सर्टिफिकेट भेटलं ना इंजिनियरचं. मग आता त्याचं आयुष्य आता काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही, असं आहे का? आता त्या सर्टिफिकेटच्या आधारावर त्याला जी पदवी भेटली त्या पदवीचं आचरण, व्यवहार त्याला ठेवावा लागणार. माझा दृष्टांत संपला. परमार्थातही असंच आहे. परमार्थामध्ये ही सगळी माहिती आधी जर गोळा केली तरी त्याला आपण ज्ञानी म्हणून घोषित करू शकत, तरी त्याला आपण महात्मा संत म्हणून घोषित करू शकत, अनुभवी म्हणून घोषित करू शकत नाही. त्याला ऍडमिशनच घ्यावं लागेल. हा, नमावेते नित्य सद्गुरूचे पाय आणि आणतो उपाय करू नये. आणि एकदा का तू गुरुग्रहामध्ये, गुरुच्या सानिध्यामध्ये, गुरुच्या शरणागतीमध्ये गेला की मग गुरु त्याला बाळ ज्ञानेश्वरी आणि इकडं हे बघ ज्ञानोबरायांनी सांगितलं 9व्या अध्यायामध्ये. ते म्हणले तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. मग तो शिष्य विचारतो, ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली की माझं जर ऐकलं तर तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही फक्त काय करा, माझ्याकडे एकदा अवधान द्या. गुरुजी, हे खरं आहे का? मग गुरुदेव सांगतात, हो, ज्ञानोबरायांनी ज्या अर्थी शब्द वापरले त्या अर्थी ते खरंय. मग हा विचारतो कसं अवधान द्यायचं? मग हे कोण शिकवतात? सद्गुरू शिकवतात. कशावर अवधान द्यायचं? सद्गुरू शिकवतात. कशी क्रिया करायची? सद्गुरू शिकवतात. मग जे जे लिहिलेलं आहे ते लिहिलेलं आणि त्याच्यासोबत क्रिया म्हणजे प्रॅक्टिकल सद्गुरू आपल्याकडून करून घेतात. आणि ठराविक कालावधी सद्गुरूच्या संतांच्या सानिध्यामध्ये गेला की मग आता तो त्याला आपण ज्ञानी म्हणायला हरकत नाही. पण आता मग ज्ञानी झाला म्हणजे सगळं काही संपलं का? आता कुठं हातामध्ये सर्टिफिकेट पडले. आता मात्र खऱ्या अर्थाने त्या ज्ञानाच्या आधारावर त्याचं जगामधला व्यवहार आचरण सुरू होतं आणि नंतर मग नाही का त्याची खऱ्या अर्थाने क्रिया सुरू. हे असंच आहे. पण आता जगामध्ये असं झालंय, सगळेजण गुंतले याच्यामध्ये गुंतले. तुकोबराय म्हणतात, अर्थ लोपले पुराणी आणि नाश केला शब्दज्ञानी.
बरं ज्ञानोबरायांची भाषा सांगू का? ज्ञानोबराय म्हणतात, वेद विद जरी झाला परी माते नेनता वाया गेला. हा ज्ञानोबरायांची भाषा आहे. हा ज्ञानोबराय म्हणतात हे तरी ग्रंथ काय आहेत? ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हे सगळे जे ग्रंथ आहेत हे अलीकडचे आहेत. पण वेद विद जरी झाला, अरे चारही वेद मुखोद्गत जरी झाले तरी सुद्धा माते नेनता वाया गेला. जर तू त्या परमात्म्याला जर जाणलं नाहीस तर सगळं काही वाया गेलं. मग त्याला जाणणं जास्त गरजेचं आहे. आपण त्याला जर जाणलं नाही तर त्याच्या संदर्भात आपण केलेल्या कोणत्याही क्रिया ज्या आहेत त्या फोल ठरतात. फोल म्हणजे खोट्या ठरतात, खोट्या. जाणल्याशिवाय नाही. आपला आता जो परमार्थ आहे, तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात, ज्ञानी आहात, ब्रह्मज्ञानी आहात, यात तिला मात्र शंका नाही. पण परमार्थ जाणून करावा का मानून करावा? जर जाणून केलं तर त्या गोष्टीला काहीतरी सत्यता आहे. जाणणं म्हणजे सत्य. एखाद्या वस्तूला जाणणं म्हणजे नाही का आपण सत्याची अनुभूती करणं, आणि त्या वस्तूला मानणं म्हणजे खोटेपणाच्या अनुभूतीमध्ये राहणं. आता मला सांगा, भगवंताला आपण मानतो का जाणतो? मानतो. मानणं म्हणजे खरं कसं होईल? मग मानणं म्हणजे खोटेपणा आहे की नाही? आता मला आयुष्यभर जगामध्ये नाही का जन्माला आलो मी, पण मला भाऊच नाही. मग दादा आले म्हणे, महाराज काय काळजी करता, मला तुम्ही तुमचा भाऊच माना ना. मग खरोखरच भाऊ झाले का माझे? करतील का अख्खी प्रॉपर्टी माझ्या नावावर? करतील अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर? नाही. मग तुम्ही मला भाऊच माना ना. मग मानून जमल का? असावंच लागेल. काय असं म्हणजे मानून आणि समजून जमत नाही. हा भाऊ आला, जर त्यांनी नाही, पण कमीत कमी तुम्ही मला तरी तुमचा भाऊ समजा. अरे समजणं म्हणजे खोटं असतं राजा. मानणं म्हणजे खोटं असतं. तो त्या आईच्या गर्भातून ज्याने जन्म घेतला त्याच आईच्या गर्भातून जर जन्माला असं असन तर तो तुझा भाऊ, खरा भाऊ. मानून जमत, समजून जमत नाही. मग देवाच्या बाबतीत कसं जमले? आपण देवाला मानतो फक्त की देव आहे, देव आहे. आता बघा ना, तुम्ही सर्वांना जरी विचारलं ना देव आहे का, तुम्ही म्हणता हो आहे ना. कुठे आहे? ठीक आहे, सगळ्या जगात देवच देव आहे. पाहिला का? पाहिला? मग पाहिला नाही मग याचा अर्थ नाही का? आहे कशावरून म्हणतात तुम्ही? पाहिलाच नाही तर आहे कशावरून म्हणतात? हे वाचलंय म्हणून, हे ऐकलंय म्हणून? कशामुळे आहे कशामुळे म्हणता तुम्ही? मला सांगा ना दादा, तुम्ही देव आहे असं कशाच्या आधारावर म्हणता तुम्ही? कशाच्या आधारावर? संत महात्म्यांनी ते सांगितलं, हे त्यांचे अनुभव झाले. त्यांनी अनुभव घेतला म्हणून ते सांगायला लागले. तुम्ही साखर खाता ना, साखर कशी तिखट लागते की नाही? साखर दिवसापासून बनते, ती तिखट लागते ना. हो तिखट लागते दादा, तिखट लागते. अगदी ती खाल्ली का आग होते, एकदम पाणी प्यावं लागतं लगेच. तिखट लागते की नाही साखर? मी किती जरी ओरडून सांगितलं साखर तिखट लागते, तिखट लागते, ऐकताल का तुम्ही माझं? का? साखरेचा तुम्हाला अनुभव आहे. आणि देवाच्या बाबतीत बरं, साखरेचा अनुभव किती वेळेमध्ये? खाल्ल्याच्या नंतर 10 दिवसानंतर का लगेच? जर इस्तवामध्ये जर आता जर मिरची टाकली, त्या मिरचीचा अनुभव लगेच का 10 दिवसानंतर? ते विस्तू जर हातावर असा जर घेतला तर त्या विस्तवाचा अनुभव लगेच का 10 दिवसानंतर? मग ज्याच्या संगतीमध्ये आपण गेलो त्याचा अनुभव आपल्याला लगेच भेटतो. साखरेचा संग केला गोडी लगेच, विस्तवाचा संग केला लगे आग लगेच, मिरचीचा संग केला ठसका लगेच. होतो की नाही? ज्या ज्या वस्तूचा संग केला त्याचा अनुभव आपल्याला लगेच भेटतो. आणि देवाचा अनुभव तो पण लगेच पाहिजे ना. ज्ञानोबराय काय म्हणतात? देवाची द्वारी उभा क्षणभरी आणि तेने मुक्तिचारी. जे देवाच्या दारात जर क्षणभर उभा राहिलो तर 4 प्रकारच्या मुक्त्या प्राप्त होतात. तुम्ही अभ्यासू माणसं आहेत, कोणकोणत्या मुक्त्या आहेत? पहिली समीपता, सलोकता,
नंतर स्वरूपता आणि चौथी सायुज्यता. बघ ज्ञानोबराय सांगतात या चारही मुक्त्या देवाच्या दारामध्ये क्षणभर उभं राहिल्यावर सहज मिळतात. जास्त वेळ उभं राहायची पण गरज पण भेटल्या का? भेटल्या? आपण जात नाही का देवाच्या दारामध्ये? नाही जात. गेलो असतो तर भेटल्या असत्या. आपण देवळाच्या दारात जातो, आपण मंदिराच्या दारात जातो. देवाचं बघा, मी थोडस खंडन मंडन पद्धतीमध्ये बोलणारा माणूस आहे. देवाच्या दारात आपण जात नाही. देवाचं दार कोणतं असतं माहितीये का? जिथं देव राहतो ते घर म्हणजे देवाचं घर, आणि त्या घराला असलेला दरवाजा म्हणजे देवाचा दरवाजा. आता हे घर, तुमचं नाव काय? हा, शरद दादा. आता हे शरद दादाचं घर आणि शरद दादाचा हा दरवाजा. शरद दादाच्या दरवाजामध्ये जर मी उभा राहिलो तर मग मला शरद दादाला आवाज देता येईल. जर शरद दादाच्या दरवाजात जर मी उभाच राहिलो नाही तर मला शरद दादाकडून काही प्राप्त होऊ शकतं का? बरं नाही. बरं, दारामध्ये दिसतं उभा राहिल्याने मला प्राप्त होईल का? नाही. ज्याच्या दारात उभा राहिलो त्याची माझी ओळख पाहिजे ना. म्हणजे आता जर मी या गावामध्ये गेलो आणि जर मला शरद दादाचं घरच माहीत नसेल तर मी त्याच्या दारात उभा राहायच्या पात्रतेचा नाही. बरं, घर माहीत झालं, दार माहीत झालं, पण जर नाही का मला शरद दादाची माझी जर ओळखच नसेल तर ते मला काही देऊ शकत. मी जर त्यांना म्हणलं 500 रुपये देतील का? ते मला नाही देणार. ओळख नाही, देऊ शकत नाही. बरं चला ठीक आहे, ओळख पण नाही, पण नुसतं ओळखीवर पैसे भेटतील का? नाही. काहीतरी संबंध असला पाहिजे. संबंध जर असेल तर ते मला 500 रुपये मागितल्या देतील. बरं, नुसतं संबंधही असून उपयोग नाही. संबंध कसा पाहिजे? चांगला पाहिजे. जर भांडणाचा संबंध असेल तर ते मला पैसे देणार. म्हणजे आता संबंध पण कसा पाहिजे? चांगला पाहिजे. म्हणजे कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत? दारामध्ये उभा राहून त्यांच्याकडून काहीतरी मिळवायचं असेल तर मुख्य 4 गोष्टी. पहिली गोष्ट, त्यांचं मला रामकृष्ण आहे. पहिली गोष्ट, त्यांचं मला घर माहीत असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांची माझी ओळख असणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, त्यांचा माझा संबंध असणं गरजेचं आहे. आणि चौथी गोष्ट, तो संबंध चांगला असणं गरजेचं आहे. आता जर मी ह्या 4ही गोष्टी जर माझ्याकडे असतील आणि मी जर दारामध्ये उभा राहिलो तर मी जे मागल ते मला ते देतील 100%. का? ओळख आहे, घरही माहिती, सगळं माहिती, आणि आमचा संबंधही खूप चांगला आहे. आता जर मी त्यांना पैसे मागितले 500 रुपये तर त्यांच्या खिशात असतील तर खिशातले देतील, आणि खिशात जर नसतील तर कोणाकडून का होईना मागून काहीतरी क्रिया करून ते मला आणून. कशामुळे? संबंध चांगला असल्यामुळं. देवाच्या दारामध्ये उभं राहिल्यावर 4 मुक्ती द्यायला बिना ओळखीचा तो मोकळा आहे का? ओळखच नाही, 4 मुक्त्या कसा देईल? ओळखच नाही, संबंधच नाही, कसा देईल? माझी भाषा कळते ना? बरोबर. हा, जर त्याची ना आपले त्याचं एक तर घर माहित नाही आपल्याला, कुठे राहतो देव, हे काय सगळ्या जगात देव राहतो तसं नाही. देव कुठं राहतो हे पक्क माहित पाहिजे. आणि देवाला जागा आहे ना. असं कसं? देवाला घर आहे, 100% घर आहे, ते माहित पाहिजे. बरं, घर माहित असून उपयोग नाही, त्याची ना आपली ओळख पाहिजे. आणि त्याची आपली ओळख कोण करून देतं? सद्गुरू संत करून देतात. बरं, नुसतं ओळख असून उपयोग नाही, संबंध पाहिजे चांगला. मग संबंध चांगला कधी होऊ शकतो? ज्या वेळेस आपण त्याच्या सहवासात राहू आणि आपण त्याची सेवा करू तेव्हा. आता मी जर भाऊंची जर सेवा केली, काळजी घेतली, त्यांना काय हवं नको ते बघितलं, आणि अगदी निस्वार्थ निशंक भावाने जर त्यांची सेवा केली, आणि कालांतरानंतर ज्यावेळेस मी त्यांना जर काही जर मागितलं तर ते मला नाही म्हणतील का? का? कारण की आम्ही आता आमचा संबंध चांगला केलेला आहे. म्हणजे संबंध चांगला जर व्हायचा असेल तर त्या ठिकाणी सेवा लागते. सेवेशिवाय संबंध चांगला होऊ शकत नाही. मग देवाचं आपल्याला घर माहित पाहिजे. घर माहित झालं की दार आपोआप माहित होणार. पण नुसतं घर माहित असून उपयोग नाही, त्याची ना आपली ओळख पाहिजे. ओळख कशी होणार? संत जीवनामध्ये आल्याच्या नंतर. नुसतं ओळख असून उपयोग नाही, संतांनी आपली ओळख करून दिली त्याच्यासोबत, पण आपल्याला त्याच्यासोबत काय करावं लागेल? सहवास करावा लागेल, संग करावा लागेल, थोडक्यात साधना करावी लागेल त्याची.
त्याची सेवा करावी लागेल निरंतर. आणि त्याची सेवा केली, त्याला जर आपण शरणागत झालो, कोणाला? देवाला, बरं का, संताला नाही. इथं संताची भूमिका ओळख आणि संबंध होईपर्यंत. पण आता त्याच्याकडून चांगला संबंध मिळवायचा आहे, तर मग आता मात्र त्याच्या ठिकाणी शरणागती पत्करावी लागेल. कोणाच्याकडे? देवाच्या ठिकाणी. पहिलं बघा, तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सगळं. कोणाजवळ? सद्गुरु. ही पहिली शरणागती. आणि आता दुसरी शरणागती देवाजवळ. कोणती? जो मज होय अनन्य शरण. कोणाजवळ? आता ही भूमिका कोणाची आहे? आता ही देवाची आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. ही भूमिका कोणाची आहे? सद्गुरूची आहे का? नाही, ही देवाची आहे. आता म्हणजे पहिली शरणागती सद्गुरूकडं आणि दुसरी शरणागती देवाकडे. ती शरणागती जर असेल तर त्याच्या दारात उभा राहिल्या नाही का तो आपल्याला नाही का चारीची चारी मुक्ती प्रदान करतो, अन्यथा करत नाही. मग आता ही जी ओळख करून घेण्याची जी प्रक्रिया आहे, ही शास्त्रात सापडते का? शास्त्राने होईल? वाचून होईल? नाही होणार, नाही होणार. त्याच्यासाठी क्रियाच कराव्या लागतील आणि त्या क्रिया आपल्याला साधू संतांच्या कृपेनेच कराव्या लागतील, त्याच्याशिवाय नाही. म्हणजे आपल्याला आता आपली स्थिती अशी आहे सध्याला की आपण आता त्या कॉलेजच्या गेटवरून उभा राहिलोय आणि आता आपल्याकडे माहिती पुस्तिका आपण सगळ्या वाचून झाल्यात. आता आपली क्रिया काय पाहिजे? ऍडमिशन घ्यायचं, 4-4.5-5 वर्ष काय असेल तो अभ्यास करायचा आणि नंतर नाही का ती पदवी घेऊन बाहेर पडायचं. कीर्तनामध्ये त्याशी बोललो ना, बोलता बोलता आपल्याला कोणती पदवी घ्यायची आहे? सच्चिदानंद पदवी घ्यायची. आयुष्याच्या साधने आणि सच्चिदानंद पदवी घेणे, ती आपल्याला पदवी घ्यायची आहे. पण पदवी घेण्यासाठी ऍडमिशन घ्यावं लागेल की नाही? इंजिनियर पदवी घ्यायची आहे, कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागेल. डॉक्टर पदवी घ्यायची आहे, कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागेल. आणि त्याचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासावा लागेल. अभ्यासक्रम अभ्यासल्याच्या नंतर जे सद्गुरू आहेत, जे गुरु आहेत शाळेतले कॉलेजमधले काय असतील ते त्याच्यावर परीक्षा घेतात की याचा अभ्यास किती झालाय. आणि हा जर परिपूर्ण झाला असेल तर त्याला ती पदवी प्रदान करतात. तसं सच्चिदानंद पदवी घ्यायची आहे तर ती पदवी आपल्याला तेव्हाच प्राप्त होईल ज्यावेळेस आपण नाही का सद्गुरूच्या सानिध्यामध्ये जाऊन शरणागती करू, ऍडमिशन घेऊ सद्गुरूच्या शाळेत. आणि ऍडमिशन घेतलं की ते आपल्याकडून ती क्रिया करून घेतात आणि त्या क्रियेमध्ये आपण उत्तीर्ण झालो की मग मात्र आपल्याला ते त्या पदाची अनुभूती आणून देतात. आता इथं विषय असा निर्माण होतो की आपल्याला ते पद जाणून घेणं किती गरजेचं आहे? अत्यावश्यक गोष्ट आहे. जगामध्ये आपण सगळं काही जाणून घेतो पण मुख्य 2 गोष्टी जाणून घेत नाही. एक म्हणजे आपण कोण आहोत ते, आणि आपल्यावर कोणाची सत्ता आहे ती. सगळं जाणतो जीव, काय काय माहित नाही जीवाला? सगळं माहित आहे, पण मी कोण आहे हे माहित आणि देव कोण आहे हे माहित नाही. बास, देव आणि स्वतः या दोघांचं विषयी एवढं अज्ञान, बाकी जगाविषयी सगळं ज्ञान आहे. काय करायचं असं ज्ञान? स्वतःविषयी जर ज्ञानच नसेल तर बाकीचं ज्ञान करायचं काय? देवाविषयी ज्याच्या सत्तेने सगळं काही विश्व चाललंय त्याची जर अनुभूतीच नसेल, त्याची जर जाणीवच नसेल, त्याच्याविषयी जर ज्ञानच नसेल, त्याच्याविषयी यथार्थ ज्ञान जर नसेल तर जगातल्या बाकीच्या ज्ञानाचं करायचं काय? हा प्रश्न निर्माण होतो. आता ज्ञानोबरायांसारखा महात्मा आहे, तुकोबरायांसारखा महात्मा आहे, हे शब्द वापरतात, आपण आपली करा सोडवण आणि संसार बंधन तोडावेगी. आहे की नाही? कोण म्हणतात? संत म्हणतात. ज्ञानोबराय म्हणतात, याची जन्मी ओळखी करा आत्माराम आणि संसार संभ्रम भोगू नका. म्हणतात की नाही? त्याच्याही पुढे म्हणतात, आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. म्हणतात की नाही? त्याच्याही पुढे म्हणतात काय? मन मना मत भक्तो मद्याजी माम नमस्कुरु. आहे तू मन हे मीची करी माझी ये भजनी प्रेमधरी आणि सर्वत्र नमस्कारी मज एकाते. कोण म्हणतंय? ज्ञानोबराय म्हणतायत. मग यातलं कोणती क्रिया आपण केली? कोणती क्रिया केली? पण सांगा ना तुम्ही कोणती क्रिया केली यातली? जर ती जर संतांनी सांगितलेली क्रिया जर केली असेल तर मी तर कायम शरणागतच आहे ना. तू कोणती क्रिया केली मला सांगायचं?
जीवदशा आडवी येते. इथं म्हणजे माय मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावलेला आहे. हा म्हणजे बोलणं कडक एवढं कशामुळे येतं, तेवढ्या एका गोष्टीमुळे. तर जीवदशा आडवी आलेली आहे आणि त्याच्यातून निवृत्त व्हायचंय. आपल्याला आपलं अज्ञान नाहीसं करायचंय. आणि अज्ञान हे तेव्हाच नाहीसं होत असतं. अज्ञान नावाचा प्रकारच नाही मुळात. अज्ञान नावाचा प्रकार आहे का? म्हणजे अंधार नावाचा प्रकार आहे का? विचारसागर तुम्ही पाठ केले ना? तुम्ही केले बाबा? हा, मग अंधार नावाचा प्रकार आहे का काही? या जगतामध्ये अंधार नावाचा प्रकारच नाहीये. ज्ञानाचा अभाव. काय काय उजेडाचा प्रकाशाचा अभाव आहे फक्त. अंधार नावाचा प्रकारच नाही. तुम्ही म्हणता अंधार आहे, अंधारचा विषय नाही तिथं. तिथं उजेड नाही. हा, आणि जर तो अंधार घालवायचा असेल तर काय करावं लागेल? काय करावं लागेल? आता ह्या खोलीमध्ये अंधार भरलेला आहे. तो अंधार घालवायचा असेल तर काय करावं लागेल? सत्यनारायण, सप्ताह, कीर्तन, प्रवचन, भजन काय करावं लागेल? नामस्मरण करावं लागेल का बसून? अंधार जर घालवायचा असेल, अशी काडी पेटी घ्यायची, एवढीच क्रिया करायची. किती? एवढीच क्रिया. एका क्रियेने अंधार निघून जातो. आता मग हे एवढं करणं म्हणजे काय करणं? प्रकाशाला आमंत्रण देणं. प्रकाशाची जागृती झाली की अंधाराची निवृत्ती आपोआप होते. मग तसं आपण अज्ञानी आहोत, तर अज्ञान नावाचं जे अंधकार आहे तो जर नाहीसा करायचा असेल तर ज्ञानाची ज्योत पेटवावी लागेल. आणि ज्ञानाची ज्योत जर पेटवायची असेल तर त्या ठिकाणी सद्गुरू लागतात. सद्गुरू लागतात, संत लागतात. ते आपल्याला त्या मार्गावर निघून. बघा एक सुंदर अभंग आहे. बाबा अहंकार निशी घन दाट. काय? कोणत्या स्वरूपाचा अहंकार आहे? अंधकार आहे. अहंकार रूपी अंधकार आहे. अहंकार रूपी रात्र आहे. त्या अहंकार रूपी रात्रीमध्ये अज्ञान रूपी अंधकार आहे. आता त्या अहंकार रूपी रात्रीतून आपल्याला बाहेर पडायचंय, प्रकाशाकडे पडायचंय, पण मार्ग सापडत नाही. मग जीवनामध्ये सद्गुरू येतात. गुरु वचने फुटली पहाट. इतके दिवस होती का? नाही. गुरुच्या वचनाने पहाट झाली म्हणजे काय झाला? प्रकाश निर्माण. आता पहाट म्हणजे काय? पूर्ण प्रकाश नाही बरं का, पूर्ण ज्ञान नाही. गुरुच्या वचनाने फक्त काय होतं? मार्ग कळतो. काय कळतं? फक्त. एखादा माणूस म्हणेल जीवनामध्ये सद्गुरू आले म्हणजे आमचं झालं सगळं. झालं नाही. तो फक्त तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी येतात. गुरु वचने फुटली पहाट. आणि पहाट झाल्याच्या नंतर त्याला दिसायला लागलं थोडंफार. पहाटे सगळं दिसत नाही, थोडं थोडं दिसतं. आणि त्या मंद मंद उजेडामध्ये दिसायला लागलं की ह्या मार्गावर आपल्याला जावं लागेल. आणि त्या मार्गावर कोण उभं असतं? माता भक्ती भेटली बरवंट. कोण भेटतं त्या प्रकाशामध्ये? सकाळच्या पहाटेच्या भक्ती भेटते. आणि भक्ती भेटली की तिने मार्ग दाविला चोखट गा. ती आपल्याला मार्ग दाखवते. आणि आता त्या मार्गावर आपल्यालाच चालावं लागतं. आणि त्या मार्गावर आपण चाललो की नंतर मग बोध दिला मज सांगते, मार्ग दाविला नीत. आणि त्या मार्गावर नाचत प्रेम छंदे, चालू लागलो सपाट. आहे की नाही? हा, त्या मार्गावर चालल्याच्या नंतर काय होतं? तर त्या ठिकाणी आम्हाला नाही का आमच्या स्वरूपाचं ज्ञान होतं, ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान होतं, आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं, भगवत स्वरूपाचं ज्ञान होतं. थोडक्यात काय होतं? ज्ञानाचा प्रकाश होतो, लख प्रकाश पडतो. आता त्या ठिकाणी अज्ञानाचं थोडं सुद्धा म्हणजे तिमीर सुद्धा म्हणजे काय, किरण सुद्धा राहत नाही तिथं अज्ञानाचा. पण हे सगळं कधी? एका छोट्याशा प्रक्रियेने. फक्त काय? गुरु वचने फुटली पहाड. आणि ती पहाड जर झाली नाही तर भक्ती भेटणार नाही, मार्ग कळणार नाही. चालायचा विषय तर लांब राहिला, दर्शनाचा विषय तर लांब राहिला, भेटायचा विषय तर लांब राहिला, साक्षात्काराचा विषय लांब राहिला. पण जर गुरुवचनाने पहाटच जर नाही फुटली तर बाकी सगळ्या क्रिया सगळ्या तुमच्या थांबल्या मग लगेच. आपण आता हे वाचतो, आता याच्यामध्ये अनेक शब्द येतात विचारसागरामध्ये. हा का आपल्याला
परम ज्ञान का प्राप्त होत नाही, स्वरूपाचं ज्ञान का प्राप्त होत नाही? विचारसागरामध्ये स्पष्ट आलेले. का ज्ञान प्राप्त होत नाही? मल आहे, विक्षेप आहे, आवरण आहे, दोष आहेत की नाही, त्याच्यामुळे नाही होत. अज्ञान नाहीच होत नाही. ज्ञानावर आवरण निर्माण झालेलं आहे. ज्ञान समोर असू सुद्धा कळत नाही, स्वरूप समोर असू सुद्धा कळत नाही. म्हणजे एवढा मोठा भ्रम, एवढी मोठी भ्रांती, एवढी मोठी कल्पना आडवी आलेली आहे. काय, कशामुळं? फक्त आणि फक्त एका मल विक्षेप आणि आवरणामुळे. मग मल विक्षेप आवरण घालण्यासाठी काय करावं लागेल? आता तुमच्याकडे शब्दाची चिन्ह आहेत, मला चांगलं माहिती. हा, काय करावं लागेल? मग लगे कोणीतरी अभ्यासक म्हणेल निष्काम कर्म करावं लागेल, निष्काम उपासना करावं लागेल. बरोबर की नाही? मल दोष कशाने जातो? निष्काम कर्माने जातो. विक्षेप दोष कशाने जातो? निष्काम उपासना. तुम्ही म्हणताल, मला माहिती, मला खात्री आहे ना तुम्ही म्हणताल, पण निष्काम कर्म कशाला म्हणायचे? निष्काम उपासना कशाला म्हणायची? ती सहजासहज येते का? नाही. त्यासाठी जीवनात सद्गुरू लागतात. हा, सद्गुरू निष्काम कर्म शिकवतात. सद्गुरू आपल्याला निष्काम होण्याचं शिकवतात, क्रिया शिकवतात. निष्काम होणं म्हणजे काय? ते वर्ततसे देही परी देही नाही माझे ठाई. वर्तन करताना देहावर वर्तन करतात असं दिसतं, पण अंतःकरणातून ते देहावर त्याच्या ठिकाणी असतात. भगवंताच्या ठिकाणी त्यांची देखील चित्त लीन झालेलं असतं. मग आता भगवंताच्या ठिकाणी चित्त लीन होण्यासाठी चित्ताला निर्मळ करावं लागेल की नाही? मग चित्त निर्मळ कशाने होतं? नामस्मरणाने होतं. आणि मग नाम नावाची गोष्ट कुठं प्राप्त होते? सद्गुरूकडे प्राप्त होते. सद्गुरू वाचुनी नाम नये हाता. नाही, नाम नये हाता साधने साधिता कोटी गुणे. नामदेव महाराजांचा अभंग आहे. नाम नावाची गोष्ट कुठं प्राप्त होते? संताकडे, सद्गुरूकडे प्राप्त होते. काही जण माणसं म्हणतात, आम्ही भाव असतो त्यांचा म्हणून म्हणतात, आम्ही आळंदीला गेलो, माऊलींच्या समाधीवर माळ ठेवली, गळ्यात घातली, आता आम्ही माळकरी झालो, आता आम्ही नाही का नामाचं चिंतन करायला लागलो. नाही जमत, नाही जमत. प्रक्रिया कशासाठी घालून दिलेल्या आहेत, रीत कशासाठी घालून दिलेली. आम्ही पंढरपूरला गेलो, माळ घातली, आता आम्ही माळकरी झालो, आता आम्ही नामस्मरण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. नाही जमत, नाही जमत. याने काय होईल? याने पुण्याचा साठा होईल, याने सत्कर्म घडेल. याने अजून झालं तर काय होईल? मेल्यानंतर स्वर्गाची प्राप्ती होईल. अजून झालं तर काय होईल? रंभा उर्वशी सारखे अप्सरा समोर नृत्य करतील. अजून झालं तर काय? स्वर्ग सुखाची अनुभूती होईल. पण कधीपर्यंत? कधीपर्यंत? पुण्य आहे तोपर्यंत. आणि जर पुण्याचा क्षय झाला तर मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोका. पुन्हा जन्म घ्यायला मृत्यू लोकात यावं लागेल. मग जर पुन्हा जर मृत्यू लोकात जर जन्म होणारच असेल तर त्या क्रिया काही कामाच्या आहेत का? मग काहीच कामाच्या नाही ना त्या क्रिया, काही कामाच्या नाही. जर पुन्हा जर जन्माला यावंच लागणार असेल, भोग जर पुन्हा जर भोगायचा आपल्या जीवनात येणारच असतील, तर मग त्या क्रिया करून उपयोग काय? काहीच करून उपयोग नाही. संत म्हणतात, जेने नये जन्म यमाची यातना, ऐसिया साधना करा. काय? असं साधन करा की ज्या साधनाने जन्म आणि मरण येणार नाही. किंवा असं साधन करा की बीज भाजोनी केली राही, आम्हा जन्म मरण नाही. अशी काहीतरी क्रिया करा. किंवा याजसाठी केला होता टहास, आणि शेवटचा दिस गोड, यासाठी काहीतरी क्रिया करणं गरजेचं. अशी काहीतरी क्रिया करणं गरजेचं आहे. याची देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा, अशासाठी काहीतरी क्रिया करणं गरजेचं आहे. पिकलिया शेंदे कडूपण गेले, आणि तैसे आम्हा केले. भगवंताने आम्हाला तसं केलं. कसं? शेंदळासारखं केलं. आधी कडू होतं, नंतर गोड झालं. म्हणजे परिवर्तन झालं. थोडक्यात काय झालं? परिवर्तन झालं. तसं परिवर्तन जर होत असेल तर मग आपल्या क्रियेला महत्व. आमचे सद्गुरू सांगायचे, आपला प्रपंच कसा परिवर्तनाचा आहे की नाही. आपण भाकर सुद्धा परिवर्तन करून खातो. कशाची भाकर खातो? ज्वारीची खाता ना. मग शेतातून जशी ज्वारी आणली तशी ज्वारी तोंडात टाकता का? नाही. परिवर्तन, तिचं पीठ बनवता. बरं, नुसतं पीठ खाता का? मग नाही, पिठाचं सुद्धा परिवर्तन. उंडा मळता, मग उंडा खाता का? त्याचं परिवर्तन. लाटता, पण लाटलेली खाता का? नाही, तिला भाजता. पण नुसतं भाजलेली खाता का? साधी
तिला पापुडा यूज तर भाजतात. कसा? म्हणजे परिपक्व करतात आणि परिपक्व करून तिचं सेवन करतात. नुसतं तोंडात एक तुकडा तोडायचा आहे तर त्याच्यासाठी एवढं परिवर्तन. शेतातल्या दाण्यापासून तर इथपर्यंत परिपक्व होईपर्यंत कशासाठी? एक तुकडा तोडायचा आहे फक्त इथभर, इथं पोटाची खळगी भरण्यासाठी. एवढी मोठी प्रक्रिया आहे परिवर्तनाची. परमार्थामध्ये काही परिवर्तन, त्याच्यासाठी काही क्रिया नसेल का? आहे ना, त्याच्यासाठी पण क्रिया आहे. ती क्रिया समजून घ्यावी लागेल. क्रियेशिवाय परमार्थ नसतो. क्रियेशिवाय कोणतंच गोष्ट नसते. क्रियेशिवाय कोणती गोष्ट घडू शकते का? आपल्याला शब्द येतात, आपल्याला काय, कारणाशिवाय कार्य घडू शकत नाही. पण कार्य घडायचं म्हणल्यावर क्रिया करावं लागेल ना. ती क्रिया कुठे आहे आपल्याकडे? आपल्याकडे सगळं आहे पण क्रिया नाही. आपण म्हणू ना, जो मज होय किंवा येथे एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, ते ऐल थडीच सरले मायाजाळ. देवाला सर्व भावाने भजलं तर तो मायाजाळ अलीकडच्या तीरावर रस्त्यावर तरून जातो. सांगायला सोपं आहे, सर्व भावाने भजणं कुठे गेलं? सर्व भावाने भजायची जी क्रिया आहे ती आपल्याला करावं लागेल ना. का ती फक्त सांगण्यापुरती? सांगण्यापुरती करावी लागेल, करावी लागेल. म्हणजे जगतामध्ये जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या क्रियेच्या आधारावर आहे. आणि आता आपण अशा कोटीमध्ये येऊन बसलेलो आहे, मनुष्य योनीमध्ये, की त्या मनुष्य योनीमध्ये तर आपल्याला ती क्रिया करावीच लागणार. तर या योनीमध्ये जर ती क्रिया केली नाही आणि ही जर वेळ जर निघून गेली तर महाराज, मग पुन्हा जन्माला येणं आणि मरणं, पुन्हा जन्माला येणं आणि मरणं. किती वेळा जन्मा यावे, नित्य भावे फजित, मनोनिया जीव भ्याला. घाबरतो ना तो. कोण? ज्याला कळतो तो. आणि ज्याला कळत नाही तो चालू देतो त्याचं, ज्या बाकीच्या ज्या क्रिया आहेत त्या ज्या नाही करायला पाहिजे त्या सगळ्या क्रिया तो करत राहतो. आणि जी मुख्य क्रिया करायची ती क्रिया त्याची राहून जाते. तुम्ही यातले कोणतंही, अगदी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे, तुम्ही यातलं असं कोणतंही जर हे उघडलं ना तर त्या ठिकाणी भगवान परमात्माचे तुम्हाला नाही का उपदेश कळतील. भगवान परमात्मा म्हणतो, तरी आता साधारण आणि चांगू, ऐसा कैसा नेपा कल्पावा विभागू, वाया आपुलिये मती वंगू भेदाचा लावावा, एरवी तूप कासया घुसळावे, अमृत का रांधुनी अर्धे करावे, हागा वायोसी कायपा डावे, उजवे अंग आहे. एखाद्या माणसाने तूप बनवलं तर आता घुसळण करायची क्रिया काही गरजेची आहे का? ज्ञानोबराय म्हणतात, आता तो परिपूर्ण झाला ना, आता त्याला पुन्हा दूध पण येणार आहे का? आता त्याला पुन्हा लोणी पण येणार आहे का? आता त्याला पुन्हा दही पण येणार आहे का? बरं, आता तुपाचं काही वेगळं परिवर्तन होणार आहे का? होऊ शकत. ज्ञानोबरायांची आत्ताची ओळी वाचलेली आहे. म्हणजे काय, आता तू त्या दशेला गेला, आता त्याला जन्मही नाही आणि मरणही नाही. आता परिवर्तनाचा विषयच राहिला नाही. आता तो त्याचं शेवटचं परिवर्तन झालं. हा, ज्ञानोबरायांसारखा महात्मा आपल्याला असं सांगतो की आपल्याला त्या दशेमध्ये पोहोचायचं, त्या पदवी, ती पदवी आपल्याला प्राप्त करायची जी सच्चिदानंद स्वरूप आहे. सच्चिदानंद मग काय म्हणजे काय? जो सत स्वरूप आहे, चित स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे. सत्य स्वरूप म्हणजे काय? सत्य म्हणजे काय? की जिथं असत्याचा लावलेशही नाहीये, जिथं खोटेपणा थोडा सुद्धा नाही. सत्य म्हणजे काय? जे कालही होतं, आजही आहे, सृष्टीचा नाश जरी झाला तरी जे जशाच तसं राहतं त्याला सत्य म्हणायचं. जे त्रिकाला बाधित आहे त्याला सत्य म्हणायचं. बरोबर की नाही? हा, मग आपलं हे जे शरीर आहे, हे शरीर 100 वर्षापूर्वी होतं का? 100 वर्षानंतर राहणार आहे का? मग हे आपलं जे शरीर आहे ते खरं आहे का खोटं आहे? सत्य आहे का असत्य आहे? असत्य आहे. आणि आपण कशाच नादी लागलो? कळतं सगळं, आपण लागलो कोणाच्या नादी? शरीराच्या. बरं, आपल्या जेवढ्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेवढ्या क्रिया आहेत हे कोणासाठी चालल्यात? आपल्यासाठी चालल्या का शरीरासाठी चालल्या? तुम्ही अंगात घातलेले कपडे कोणासाठी आहेत? तुमच्यासाठी का शरीरासाठी आहेत? शरीरासाठी. आता येताना पायात घातलेली चप्पल शरीरासाठी का तुमच्यासाठी आहे? शरीरासाठी. जेवण शरीरासाठी का तुमच्यासाठी आहे? शरीरासाठी. बरं, एवढा मोठा बंगला बांधतात, शरीराला झाकण्यासाठी बांधता का स्वतःला झाकण्यासाठी बांधता? शरीरासाठी आहे ना. आणि स्वतःसाठी काय? काय आहे स्वतःसाठी?
काही नाही. सगळ्या काही क्रिया शरीरात. इथं स्वतःसाठी फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे भगवान परमात्म्याचं चिंतन. कारण की आपण ती वस्तू आहोत ना, मग आपल्यासाठी तेच चिंतन म्हणजेच आपली क्रिया आहे. आता तुम्ही जाणकार आहात म्हणून तुम्हाला हे शब्द कळतील लगेच. आपणच ती वस्तू आहोत, त्याच्यामुळं आपण ती वस्तू असल्यामुळं आपल्यासाठी त्याचं चिंतन म्हणजे हीच आपली क्रिया. पण आपलं चिंतन सगळं देहाचं आहे, प्रपंचाचं आहे, संसाराचं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, या देहाचे बांधोडी न पडिजे, सुख दुःखाचे सागरी न बुडिजे, आणि सुखे सुखरूप होईजे माझी अंगा. जर जीवाला स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल तर तो जर देहाच्या नादी लागला तर तो वासनेमध्ये अडकेल, कल्पनेमध्ये रममाण होईल, भ्रांती निर्माण होईल, आणि त्याचा परिणाम की त्याला पुन्हा जन्माला यावं लागेल. आणि पुन्हा जन्माला आला की पुन्हा सुटका होण्यासाठी मानव जन्म भेटेलच, सांगता येत नाही. म्हणून त्याने याच जन्मामध्ये या देहाच्या बांधोडी न पडिजे, या देहाच्या नादाला लागायचं. जाणकार माणसासाठी सांगायला बरं का, या देहाच्या नादी लागायचं नाही. सुख दुःखाचे सागरी न बुडिजे, म्हणजे सुखाचाही लोभ धरायचा नाही आणि दुःखाचाही लोभ धरायचा नाही. म्हणजे सुखालाही जवळ करायचं नाही आणि दुःखालाही जवळ करायचं. विकास स्थितप्रज्ञाची भूमिका असते पहा. म्हणजे जीवनामध्ये सुख आलं तरी तो स्थिर असतो आणि दुःख आलं तरी स्थिर असतो. कशाप्रमाणे? ज्ञानोबराय दृष्टांत देतात, 2 दृष्टांत देतात. एक म्हणजे समुद्रामध्ये असलेला पर्वत. त्या पर्वतावर उन्हाचे आघात होतात, पावसाचे आघात होतात, थंडीचे आघात होतात, पण त्याच्यामध्ये तीळ मात्र बदल होत. समुद्राच्या अनेक लाटा येऊन त्याच्यावर आदळतात, पण त्याच्यावर काही बदल होत. तो जशाच तसा उभा असतो समुद्रामध्ये. दुसरं उदाहरण देतात समुद्राचंच, की असंख्य पावसाळा सुरू झाला की असंख्य नद्या येतात आणि समुद्रामध्ये प्रवेश होतात. जर सुकाळ असेल तर प्रवेशित होतात. म्हणून एवढ्या शेकडो नद्या समुद्रामध्ये घुसल्या म्हणून समुद्र वाढतो का? वाढतो समुद्र? नाही. आणि दुष्काळ पडला म्हणून त्या वर्षी नाही का शेकडो नद्या समुद्रात घुसल्याच नाही, मग समुद्र सुकतो का? त्याच्यावर काही परिणाम होत नाही. आल्या तरी तसाच आहे आणि गेल्या तरी तसाच आहे. ज्ञानोबराय सांगतात की साधकाचं जीवन तसं असावं. सुख दुःखाचे बांधोडी, सुख दुःखाचे सागरी न बुडिजे, आणि असा जर तो झाला तर सुखे सुखरूप होईजे माझी अंगा, तर अन्यथा नाही. मग आपल्याला त्या परमतत्वाची ओळख करून घेणं जास्त गरजेचं आहे. ओळख झाली की आपोआप संबंध होईल. संबंध झाला की आपल्याला काय पाहिजे आणि काय आपलं हिताचं आहे तो आपल्याला आपोआप देईल. त्याच्यामुळे 4 मुक्त्या काय आणि अख्खं विश्व जरी मागितलं तरी तो आपल्या समोर उभं करायला. संत म्हणतात ना, हे विश्वची माझे घर. ही पण ती कोणाची होत असते? ज्याने भगवान परमात्म्याला जाणलं त्याची ही गती आहे. त्याच्यासाठी सगळं विश्वाचा राजा तो स्वतः असतो. आपण म्हणतो ना काय की का चिंतामणी आली हाती, म्हणतो की नाही? मग असा चिंतामणी आपल्या हातामध्ये आला तर त्याला म्हणण्याचा अधिकार आहे, हे विश्वची माझे घर. हे सगळं विश्व म्हणजे मीच आहे, माझं घर नाही, हे विश्वच मी आहे असं म्हणण्याचा अधिकार कोणाला? त्याला. पण मग ते तत्वाला, परमतत्वाला जाणून घ्यावं लागेल ना आधी. त्या परमतत्वाला जाणणं जास्त गरजेचं आहे, मानणं नाही. इथं जाणकाराची म्हणून जाणतेने गुरु भजीचे, इथं जाणण्याची क्रिया आली. आपण मानतो फक्त. अडचण ही आहे, सगळं कळतं पण वळत नाही. सगळं कळतं म्हणजे असा अभंग आहे नाथबाबांचा, ना कळे ते कळे, कळे ते ना कळे, आणि वळे ते ना वळे गुरुविन. जे कळायचं नाही ते सुद्धा कळतं, जे नाही कळायला पाहिजे ते सुद्धा कळतं, जे कळलं पाहिजे ते सुद्धा कळतं, पण वळत ते तिथं गुरु लागतो. तिथं मोठी मेघ घालून ठेवलेली, कुटी मारून ठेवलेली. मनोमार्गे जर जायचा प्रयत्न केला तो तेथेची त्याची तिथं गती होऊ शकणार नाही. स्वतःच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणारा कधीच तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्या ठिकाणी त्याला साधू संतांच्या मार्गाने जावं लागणार. ज्या मार्गे मुनी गेले आणि त्याची मार्गे तरच. मग आपल्याला जाणण्याची क्रियाच अधिक महत्वाची.
ओळख करून घेण्याची क्रिया जास्त. एक अभंग आहे तुकोबरायांचा, म्हणजे आवडते अभंग आहे, निरंतर ऐकतात लेकर आहे. ओळखीला ओळखा रे वस्तू, सांडा रे कल्पना, नका आड राना जाऊ जनी. आता तुकोबराय आपल्याला सांगतात, उपदेश आपल्याला येतो. काय म्हणतात, ओळखा रे वस्तू. आपल्याला वस्तू ओळखायला सांगतात. वस्तू म्हणजे कोण? वस्तू हा निर्देश परमात्म्याच्या, ब्रह्माच्या ठिकाणी, परब्रह्माच्या ठिकाणी असतो वस्तू शब्दाचा निर्देश. मग म्हणजे आपल्याला ब्रह्म ओळखायला लावतात. का ओळखायला लावतात? कारण की माहित नाही म्हणून. जर माहित असतं तर ओळखायला सांगितलं असतं का? आता घरामध्ये पाहुणे आले, 10 पाहुणे येऊन बसले आणि एकटा चैतन्य इथं बसलाय. चैतन्याला पाहुण्यांविषयी काहीच ज्ञान नाही. ते कोणाला बोलवील? आईला किंवा बाबांना बोलवेल ना, घरामध्ये जाऊन कोणाला तरी मोठ्याला बोलवेल. आई आई इकडे ये ग, बघ कोण आले माणसं. आली आई आली, आणि आईने माणसांना पाहिजे, आई हसायला लागली. अरे काय चैतन्य तू, बरं ओळख बरं, याच्यामध्ये तुझा मामा कोणता आहे? चैतन्य लहान आहे, अज्ञानी आहे, अल्पज्ञ आहे. ते म्हणतो आई मला काय कळत नाही, मला काय माहित नाही. तरी आई म्हणते तरी तरी ओळख ओळख ओळख, कोणी ओळख बरं. ओळखायला सांगते कारण की तिला माहिती याला माहित नाही. जर माहित असतं तर ओळखायला सांगितलं असतं का? ते स्वतःहून म्हणलं असतं आई मामा आला बरं का. ओळखायला सांगतो याचा अर्थ माहित. बरं आता माहित नाही, मग ओळख कोण करून देणार? जो ओळखायला सांगतो तो ओळख करून देणार. बरं तो नका देणार, पण ज्याला त्याची ओळख आहे तो ओळख करून देणार. मग ती आई असेल, वडील असेल, कोणी असेल, मग ते सांगतात हा जो 2 नंबरला बसलेला आहे ना, हा तुझा सख्खा मामा आहे. हे शेजारचे हे जे आहेत ना, हे काका आहेत बरं का. हा हे आहे नाही का, तू जेव्हा जन्माला आलता ना तेव्हा आपल्या घरी आले होते, त्याच्यानंतर त्यांचं येणंच झालं नाही म्हणून तू ओळखत नसशील. पण ज्या अर्थी ओळखायला सांगितलं त्या अर्थी काहीतरी संबंध असेल म्हणून ओळखायला सांगितलं नाही. हा पण प्रश्न निर्माण होतो, विनाकारण ओळखायला सांगेन का? ओळख बरं यात तुझा मामा कोणता आहे. ज्या अर्थी मामा ओळखायला सांगितलं त्या अर्थी मामाचा आणि भाच्याचा संबंध आहे. संतांनी वस्तू ओळखायला सांगितली, याचा अर्थ वस्तूचा तुमचा संबंध आहे. पण ओळख कोण करून देणार? ज्याने आधी ओळखलं आहे, ज्याला त्याची ओळख आहे, तो अज्ञानाला सांगेल की हा बसलेला 2 नंबरचा जो आहे ना, तो तुझा मामा आहे. ही जी वस्तू आहे ना, याला ब्रह्म म्हणतात. हा का कोणी ओळख करून देईल? आजकाल भरपूर लोक आहेत वाचून ओळख करून देणारे. पण ते फक्त माहिती पुस्तिकेवर आधारावर आरडाओरडा करणारे लोक आहेत. अनुभवातले लोक नाहीत. अनुभवातले लोक वस्तू दाखवून देतात डायरेक्ट. आणि बरं त्याला आता ओळखल्याच्या नंतर, आता मामा कोण आहे हे कळल्याच्या नंतर, आता बाकीच्या मांडीवर बसायची काही गरज पडेल का त्याला? आता आई तर हक्काची मांडी भेटली ना याची, तो बाकीच्याला दूर करतो, मामाच्या मांडीवर जाऊन बसतो. आता बाहेरच्या मांडीवर बसन का तो कोणाच्या? नाही. आता हक्काची मांडी भेटली, संपला विषय, दृष्टांत संपला माझा. एकदा का भगवान परमात्म्याची ओळख झाली, मूळ वस्तूची ओळख झाली, की त्याला संसारातल्या इतर गोष्टींचा संग करायची काही गरज पडेल का? नाही गरज पडणार. पण वस्तूची ओळख होणं गरजेचं आहे. आणि ज्याला वस्तूची ओळख होते तोच आपुलिया जीवे शिवासी पहावे आणि आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. पण कोणाला? ज्याला ओळख झाली त्याला, तोच पाहू शकतो आणि तोच आत्मसुखाची अनुभूती करू शकतो. आणि आत्मसुखाची अनुभूती केल्याच्या नंतर आत्मसुख घ्यावे, स्वरूपी मिळावे आणि भूती लीन व्हावे तुका म्हणे. हा म्हणजे शेवट झाला, आता तूप झाला. आता त्याला घुसळत बसायची गरज नाही. या क्रियेतून आपण पुढे जाणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय नाही. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला त्याची ओळख असणं गरजेचं आहे, ओळखणं गरजेचं आहे. सद्गुरूच्या कृपेने ओळख होते, पण नुसतं ओळखून उपयोग नाही, त्याला अरण्य भावाने शरण जावं लागेल, त्याची सेवा करावं लागेल. सेवा केली अहो साध्या प्रपंचामध्ये ज्याचा काही संबंध नाही, त्याने जर नाही का आयुष्यभर जर एखाद्या माणसाची जर सेवा केली तर त्या माणसाचं पूर्ण घरदाराला पोचण्याची जबाबदारी तो माणूस घेतो, ज्याची सेवा केली तो. त्याला काय हवंय नकोय, खायला प्यायला विला सगळं कोण बघतं? ज्याची सेवा करतोय तो माणूस बघतो. आणि जर याला जर कोणी वारसदार नसेल तर का स्वतःचे सगळं घरदार याच्या नावावर करून निघून जातात माणसं. का? मरेपर्यंत याने सेवा केली माझी निस्वार्थ भावाने.
आता हे देणार तर द्यायचंय कोणाला? कोणीच नाहीये देण्यासाठी. सेवा करणारे आणखीन जर 2-4 असले असते तर सगळ्यांना वाटून दिलं असतं. पण जर सख्खा लेक आहे पण आयुष्यभर जर सेवा केली नाही तर बाप अंतकाळात सगळी प्रॉपर्टी अनाथ आश्रमाच्या नावावर करून निघून जाईल, पण याच्या नावावर करणार नाही. कशाचा परिणाम आहे? सेवा न केल्याचा परिणाम. मग नुसतं प्रपंचामध्ये जर सेवा केली तर मेवा भेटतो, सेवा जर नाही केली तर नाही का भीक मागावं लागते. तर परमार्थामध्ये तर सेवा करावं लागेल की नाही? मग सेवा म्हणजे ग्रंथांची सेवा नाही बाबा. सेवा म्हणजे ग्रंथाची सेवा, वचनाची सेवा, या शरीराने पायपीठ. सेवा या शब्दाचा अर्थ होतो अनन्य भावाने शरणागती, ती पण कोणाची? सद्गुरूची आणि भगवंताची. हे शब्द सोपे नाही. तू मन हे मीची करी, माझी ये भजनी प्रेम धरी, आणि सर्वत्र नमस्कारी मज एकाते. त्याच्या पुढे ते म्हणतात, ही ओवी बहुतेक 9व्या अध्यायातली असावा, शेवटच्या चरणामधली. त्याच्या पुढे ते म्हणतात, जर तू अशा पद्धतीने माझी जर सेवा केली तर काय होईल? तू माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील. आणि आपल्याला स्वरूपालाच प्राप्त व्हायचंय ना. मग स्वरूपाला जर प्राप्त व्हायचं असेल तर हीच क्रिया करावी लागणार. दुसरी कोणती क्रिया आपल्याला करून जमणार नाही. हे बघा, माझेनी अनुसंधाने देख, संकल्पू जाळणे निषेक, आणि मद्याजी चोख याची नाव. जर तू अशा पद्धतीने क्रिया केली तर काय होईल? ऐसा मिया आथिला होसी, आणि तेथ माझिया स्वरूपा पावसी. मग आपल्याला दुसरं काय करायचं? साध्य त्याच्या स्वरूपाशी एकरूप व्हायचंय. स्वरूपाला जर एकरूप व्हायचं असेल तर वर ज्या क्रिया सांगितल्या त्या क्रिया कराव्या लागतील. तू मन हे मीची करी, माझी ये भजनी प्रेम धरी, आणि सर्वत्र नमस्कार हे मज एका. ते बोलायला सोपं या. मन मीच करायचं, माझंच भजन करायचं आणि सगळीकडे मलाच बघायचं, हे जाणकार माणसं करू शकतात. जाणकार जे बघतात ते ब्रह्म असतं, जे बोलतात ते ब्रह्म असतात, आणि जे ऐकतात ते सुद्धा ब्रह्म असतात, ज्या क्रिया करतात त्या क्रिया सुद्धा ब्रह्म असतात. म्हणजे थोडक्यात काय की त्याने खाल्लं जरी ना तर तुम्ही जेवण केलं असं नाही म्हणत, ब्रह्माचा संग केला असं म्हणतो. तू झोपला जरी ना, जनाबाईचा अभंग आहे, देव खाते देव पिते, देवावरी मी निजते, देव देते देव घेते, देवा सवे व्यवहारिते. तिच्या लेखी काहीच वेगळं नाही ब्रह्माला देवाला सोडून. सगळं हे सगळं विश्व जे आहे ते तिच्यासाठी ब्रह्ममय देवमय असतं, भगवंतमय असतं. विषय तो त्यांचा झाला नारायण. म्हणजे त्यांची वृत्ती जी आहे ती भगवंतमय असते, देवमय असते, ब्रह्ममय असते. त्याच्यामुळे त्यांना दुसरं काही करायची गरज पडत नाही. त्यांनी ज्या ज्या क्रिया केल्या त्या क्रिया नाही का भगवंताच्या क्रिया आहेत असं समजून त्या क्रिया करतात. मी केलं असं म्हणून त्या क्रिया करतच नाहीत. आणि करायचं तरी कशा? जरी मी केलं म्हणून जरी केल्या तरी हरकत नाही, पण मी ब्रह्म आहे हे जाणून करणं गरजेचं आहे. मला हरकत नाही, मी केलं म्हणायला पण हरकत नाही, पण मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे परमात्म्याचा अंश आत्माच आहे हे जाणून जरी त्यांनी क्रिया केल्या तरी तो सुटलेला असतो, तरी तो मोकळा आहे, तो मुक्त आहे. पण जर नुसतं उपाधी जर लावून घेतली, देहाची म्हणा, शरीराची म्हणा, काही स्वतःच्या नावाची म्हणा, मग मात्र तो अडकला. मग मात्र मी परमतत्व आहे अशी जर उपाधी लावली तर तो मोकळा असतो बरं का. कारण की परमतत्वाला कोणती उपाधी लागू शकत नाही. ते फक्त निर्देश व्हावा, समजा व्यवहार व्हावा म्हणून ते शब्द आहेत. अन्यथा तिथं उपाधी लागत नाही. आत्म्याला उपाधी असते का? परमात्म्याला उपाधी असते का? लागूच शकत नाही तिथं उपाधी. आणि मग मी जर ते तत्व आहे, मी जर तो आहे असा जर निश्चय जर झाला तर मग त्यांनी कोणतीही क्रिया करू द्या, ती क्रिया त्यासाठी ब्रह्ममय असते. त्याने कोणतेही शब्द बोलू द्या, ते शब्द त्यासाठी ब्रह्म असतात. आणि त्यांनी काहीही ऐकू द्या, ते शब्द ऐकलेले शब्द सुद्धा ब्रह्मच असतात. आणि त्यांनी काहीही पाहू द्या, ते पाहिलेलं सुद्धा ब्रह्मच असतं. आणि हा जो भाव असतो ना, हा भाव निश्चयाच्या वेळेस प्रगट होत असतो, काही अतिप्रसंगाच्या वेळेस प्रगट होत असतो. कायमस्वरूपी हा भाव नसतो, संतांचा सुद्धा नसतो. पण जिथं निश्चय दाखवायची वेळ येते तिथं मात्र हा भाव प्रगट झालेला असतो.
जिथं मात्र आपल्यावर तो प्रसंग आलेला आहे की आपल्याला ते सिद्ध करून द्यायचंय, त्यावेळेस मात्र हा भाव तिथं प्रगट होतो, स्वयंभू प्रगट होतो, स्वयंप्रगट. का? कारण की तो मुरलेला भाव आहे आतमध्ये, तो बरोबर वर येतो जिथं यायचा तिथं. एखाद्या माणसाने आता आपण सगळे रागीट माणसं आहोतच ना, कोणाला राग येत नाही इथं सगळं. मग आता रागवा ना तुम्ही माझ्यावर, रागवा ना. तुम्हाला राग येत नाही का? रागवा ना. मारा बरं मला एखाद दोन चप्पल आणा, मारा बरं. मारताल का आता? नाही. पण जर रस्त्याने चालताना एखाद्या माणसाला जर शिव्या दिल्या तर कसा आपोआप बाहेर निघतो राग लगे? का? तो आतमध्ये आहे म्हणून निघतो ना. मग तसं आपण ती वस्तू आहोत हा भाव आपल्या ठिकाणी आधीचाच आहे, पण तसा प्रसंग निर्माण झाला पाहिजे बाहेर येण्यासाठी. तो प्रसंग निर्माण होत नाही. काय येत नाही? जीव निरंतर विषयाचा संग करत राहतो. काय प्रसंग निर्माण होईल ब्रह्मत्वाचा? होऊ शकत नाही. निरंतर विषयाचे भोग, निरंतर वासनेचा भोग घेत राहतो. तो त्या पदाकडे जाऊच शकत नाही, तिकडे त्याची दृष्टीच जात नाही, विन्मुख राहतो कायमस्वरूपी त्या पदाला. त्याला सन्मुख असणं गरजेचं आहे. आणि सन्मुख राहून केलेली क्रिया त्याला लागू होत नाही. सन्मुख असून केलेली क्रिया शब्द त्याला लागू होत नाहीत. त्या दृष्टीने जे काही पाहतो मग ते बोलण्यापुरतं नाही बरं का, अनुभवाने सांगतोय, त्याला ते लागूच होत नाही. नाही लागू, काहीच लागू होत नाही त्याला. हा म्हणजे आपण फक्त अधिष्ठानाला सन्मुख पाहिजे, स्वरूपाला सन्मुख पाहिजे. चला, झालं बोलता बोलता बराच वेळ झाला. आता यातलं तर काहीच घेतलं नाही आपण आज. हा, याला पाहूनच घेतलं सगळं काही. हा, काय, चला हरकत